मुख्यमंत्र्यांना राजकारण करायचं आहे, आरक्षण द्यायचं नाही. सरकार बदलू दे, मग सगळ्याचा हिशोब करणार. मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा. आम्हाला आरक्षण हवंय, राजकारण करायचं नाही. कोणाचं आरक्षण कमी करा असं आम्ही म्हटलेलंही नाही. मनोज जरांगे यांचं वक्तव्य. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस. मराठा आंदोलनाला दुसऱ्या दिवशी परवानगी. आंदोलकांकडून आझाद मैदानामध्ये घोषणाबाजी. मराठा आंदोलकांचा आझाद मैदानामधील चिखलामध्ये सुद्धा ठिय्या. भर पावसात मराठा आंदोलकांचा आरक्षणासाठी आक्रमक आंदोलन. सीएसएमटी स्टेशनवर मराठा आंदोलकांची गर्दी. सदावर्त्यांविरोधात आंदोलकांची घोषणाबाजी. राज्य सरकारकडून अद्यापही मनोज जरांगेंशी कोणतीही चर्चा नाही, कोणताही संपर्क नाही. चर्चेसंदर्भात सरकार दरबारी कोणत्याही हालचाली नाहीत. आज सरकारकडून जरांगेंशी संपर्क केला जाण्याची शक्यता. तीन पक्ष राजकीय पोळी भाजून समाजाला वेठीस धरतात. मराठा समाज चिखलामध्ये बसलाय. महाराष्ट्रासाठी हे चित्र चांगलं नव्हे. संजय राऊत यांचं टीकास्त्र. केंद्रामध्ये मोदींचं सरकार आहे. शिंदे फडणवीसांचं केंद्रामध्ये वजन आहे. शिंदे फडणवीसांनी केंद्रातील नेत्यांशी बोलून आरक्षणाचा प्रश्न सोडवला पाहिजे. संजय राऊतांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना खोचक टोला. मराठा समाजासाठी गठीत वंशावळ समितीला 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचा निर्णय. मंत्री संजय शिरसाट यांची माहिती. मुंबई महानगरपालिकेसमोर मराठा आंदोलक आक्रमक. सरकार विरोधात घोषणाबाजी. पोलिसांकडून समजावण्याचा प्रयत्न. मुंबईमधील डबेवाल्यांचा मनोज जरांगेंना पाठिंबा. डबेवाला असोसिएशनमध्ये 99% डबेवाले मराठा समाजातील. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं आजपासून नागपूरमध्ये साखळी उपोषण. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या जरांगेंच्या मागणीला विरोध. मराठा आंदोलकांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात आणि लवकरच सगळे आंदोलक लवकरात लवकर घरी परतावे. आंदोलनाच्या अनुषंगाने रितेश देशमुखची सुद्धा पोस्ट. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर. अमित शहा लालबागच्या राजाचं दर्शन घेणार. वांद्रे आणि अंधेरीमधील गणेश मंडळांना सुद्धा देणार भेट. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या भेटीला. सह्याद्री अतिथीगृहावर गेल्या 1 तासांपासून शिंदे आणि शहांमध्ये खलबत सुरू. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा पुणे दौऱ्यावर. मानाचा कसबा गणपती आणि दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेणार. राजकारण करण्यासाठी समाजात तेढ माजवण्याची चुरस लावण्याऐवजी सरकारला सहकार्य करा. उद्धव ठाकरेंना या विषयाचं ज्ञान नाही, पण स्वयंघोषित जाणत्यांना कधीतरी आज सकारात्मकतेसाठी तोंड उघडलं तर मदतच होईल. केशव उपाध्याय यांचा विरोधकांवर निशाणा. Thank you.